तर आत्ताच्या सणाची सर्वात मोठी शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे. कारण आज नरेंद्र मोदीजी साहेबांनी सर्वात महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे. आज अखेर त्या शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे, जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 2,000 रुपयांची व PM किसान योजनेच्या 2,000 रुपयाची वाट पाहत होते. कारण आज नरेंद्र मोदी साहेबांनी शेतकऱ्यांना सर्वात मोठी गुड न्यूज म्हणजेच की खुशखबर दिलेली आहे. तर लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, PM किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची तारीख आता नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या हस्ते जाहीर करण्यात आलेली आहे. त्याचमुळे नमोचा देखील हप्ता शेतकरी बांधवांना मिळणार आहे. म्हणजे की PMचा जर हप्ता वितरण झाले तर नमोचा देखील हप्त्याचे वितरण होणार. म्हणजे की टोटल 4,000 रुपये शेतकरी बांधवांना मिळणार आहे. आता फिक्स तारीख तरी काय आहे ते आपण लगेच या ठिकाणी पाहून घेऊया. बघा, नरेंद्र मोदी साहेबांनी सर्वात महत्त्वाची बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये तात्काळ त्यांनी हा निर्णय जाहीर केलेला आहे. परंतु लक्षामध्ये घ्या, एक सर्वात महत्त्वाची अट घालण्यात आलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, ज्या अटीच्या माध्यमातून आता शेतकरी बांधवाला धक्काच बसणार आहे. एक मोठी अट देखील घालण्यात आलेली आहे. आता कोणती एक महत्त्वाची अट आहे आणि कोणती एक सर्वात मोठी अट आहे? बघा, दोन्ही अटी जर ऐकल्यानंतर शेतकरी बांधवाला आता धक्काच बसणार आहे. कारण या अटीच्या माध्यमातून बरेचसे शेतकरी बांधव अपात्र करण्यात येणार आहे. बघा, सरकारच्या निदर्शनास आलेले आहे की काही शेतकरी बांधवांना आता अपात्र करण्यात येणार आहे, कारण की त्यांनी काही चुका केलेल्या आहे. आता तुम्ही देखील त्या चुकी केल्या आहे का ते पाहून घ्या. बघा शेतकरी बांधवांनो, नरेंद्र मोदी साहेबांनी असं स्पष्टपणे सांगितलं आहे की फक्त याच शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार. आता कोणत्या शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार व हप्ता कधी मिळणार हे जाणून घेण्यासाठी काय म्हणलेले आहे नरेंद्र मोदी, पाहून घेऊया संपूर्ण माहिती अगदी 2 मिनिटांमध्ये. तर आपले सरचे स्वागत आहे शेतकरी बांधवांनो. सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचे पैसे आज अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे. थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे याची घोषणा करणार आहेत. PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे टोटल मिळून 4,000 रुपये आज 12 जिल्ह्यांमध्ये आणि प्रमुख 10 बँकेमध्ये जमा होणार आहे. आता तुम्ही म्हणाल 10 बँके व 12 जिल्हेच का? तर लक्षामध्ये घ्या, सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे सोडणे काहीतरी तांत्रिक अडचणी येत असतात. त्याचमुळे फक्त 12 जिल्ह्याच्या माध्यमातून हप्ता मिळणार आहे आणि प्रमुख 10 बँकांच्या माध्यमातून. आता शेतकरी बांधवांनो, जर तुमचे या 12 जिल्ह्यामध्ये व या 10 बँकेमध्ये नाव नसेल तर चिंता करू नका, 2 दिवसानंतर तुम्हाला हप्ता मिळून जाईल. परंतु उद्या सकाळपर्यंत कोणत्या शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार? जर त्या शेतकरी बांधवांची या 12 जिल्ह्यामध्ये व या 10 बँकेमध्ये जर नाव असेल तर त्या शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार. चला तर आपण लगेच यादीच पाहून घेऊया आणि जाणून घेऊया की नेमकं कोणते ते 10 जिल्हे आहे आणि कोणत्या त्या महत्त्वाच्या 12 बँके आहेत. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची 20वी किस्त म्हणजेच की दुसरा हप्ता. बघा, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची देखील तारीख जाहीर झाली आहे. आता नमोचा देखील हा हप्ता तुम्हाला आजच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. PM किसान सन्मान निधी योजनेची लाभार्थी यादी सरकारच्या माध्यमातून आता लावण्यात आलेली आहे. ही यादी तुमच्या मोबाईलवर तुम्हाला कशी पाहता येणार आहे ते देखील आपण पुढे सांगणारच आहोत. परंतु काहीच वेळामध्ये नमो शेतकरी व PM किसान या दोन्ही योजनेच्या माध्यमातून टोटल 4,000 रुपये शेतकरी बांधवांना मिळणार. आता पुढच्या काही तासांमध्ये PM किसान आणि नमो शेतकरी असे टोटल 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. अखेर शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आज संपलेली आहे. राज्यामधील 12 जिल्ह्यांमध्ये आणि नमो शेतकरी योजनेचे बघा असे टोटल मिळून नमो शेतकरी व PM किसान 4,000 रुपये शेतकरी बांधवांना काहीच तासांमध्ये मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्डला बँक खाते लिंक केलेले नसेल त्यांनी तात्काळ त्यांचे बँक खाते लिंक करून घ्या. कारण लक्षामध्ये घ्या, तुमची जर KYC नसेल तर तुम्हाला हप्ता पाडण्यामध्ये अडचण येणार आहे. आता कोणत्या प्रमुख बँकांमध्ये हे पैसे जमा होणार आहे ते आपण लगेच पाहून घेऊया. बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया. बघा, तुमचे खाते बँक ऑफ इंडियामध्ये असल्यास तुम्हाला देखील लाभ मिळणार. तसेच पोस्ट ऑफिस बँकेतही हा लाभ मिळणार. त्यानंतर HDFC बँक, बघा ICICI बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँक. बघा, जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जर तुम्ही खाते उघडले असेल तर तुम्हाला देखील सरकारच्या माध्यमातून हप्ता मिळणार. तसेच बँक ऑफ बडोदा, कोटक महिंद्रा,
इंडियन बँक बघा, या बँकेमध्ये देखील सरकारच्या माध्यमातून आता हप्ता दिला जाणार आहे, अशी महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः दोघांनी मिळून दिलेली आहे. कारण त्यांनी ती बैठकच घेतली होती. आज दिवसभरामध्ये लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, आज दिवसभरामध्ये म्हणल्यापेक्षा आज रात्रभरामध्ये कधी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल. बघा, आता तुम्हाला PM किसानचा हप्ता जमा झालेला संधी देखील आता काहीच तासांमध्ये येणार आहे. शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारीला मिळाला होता. त्यानंतर आता हप्ता मिळून टोटल 4 महिने पूर्ण झालेले आहे. बघा, 4 महिने पूर्ण झाल्यानंतर आता नरेंद्र मोदीजी साहेबांच्या हस्ते बघा जी काय मंत्रिमंडळाची बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच की आजच सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता नमोचा 7वा आणि PMचा 20वा असे हप्ते सरकारने बँकांमध्ये सोडण्याचे आदेश आज दिलेले आहे. मग कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता हे हप्ते पहिल्यांदा जमा होत आहे, लक्षामध्ये घ्या. बाकीच्या जिल्ह्यामध्ये पण हप्ते जमा होणार, परंतु जे काय 12 जिल्हे आहे त्या 12 जिल्हेच का निवडले आहे पहिल्या टप्प्यामध्ये, लक्षामध्ये घ्या. ते देखील आपण पाहून घेऊया. त्या जिल्ह्यांची यादी केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे. तुम्ही जर PM किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही आता महत्त्वाची बातमी ठरणार आहे. आता बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळीच्या बैठकीमध्ये पत्रकारांना बोलताना असे सांगितले की ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याला लिंक केले आहे, आज त्यांना कसल्याही परिस्थितीमध्ये सरकारच्या माध्यमातून टोटल 2,000 रुपये, PMच्या माध्यमातून आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून टोटल 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. आता लक्षामध्ये घ्या सर्व शेतकरी बांधवांनो, हा हप्ता कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे ते लगेच आपण यादी पाहून घेऊया. बघा, तर पहिलाच जिल्हा आहे तो म्हणजे की पुणे जिल्हा. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पुणे जिल्ह्यामधील शेतकरी असाल आणि तेथून जर हा आपला व्हिडिओ पाहत असाल तर आज कसल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा कोणता जिल्हा आहे तर ते आहे मुंबई जिल्हा. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही मुंबई जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर देखील तुमच्या खात्यामध्ये रक्कम आता हस्तांतरित करण्यात येणार आहे. आता त्यानंतर बघा शेतकरी बांधवांनो, पालघर देखील जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. आता त्यानंतर बघा रायगड. आता जे काय रायगड जिल्हा आहे, या रायगड जिल्ह्यामध्ये पण सरकारच्या माध्यमातून आता रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्यानंतर आहे रत्नागिरी जिल्हा. आता बघा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पण सरकारच्या माध्यमातून रक्कम मिळणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग. बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून रक्कम आता हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्यानंतर नागपूर. बघा नागपूर, नाशिक या जिल्ह्यामध्ये पण सरकारच्या माध्यमातून आता रक्कम हस्तांतरित करणार आहे. आता बघा औरंगाबाद म्हणजे की लक्षामध्ये घ्या छत्रपती संभाजीनगर जो का जिल्हा आहे, येथे देखील सरकारच्या माध्यमातून रक्कम आता मिळणार आहे. आता बघा अहमदनगर आणि बीड या सर्व परिसराचा समावेश करण्यात येणार आहे. अशा परिसरामध्ये शेतकरी बांधवांना आता हप्ता मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, कसल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणत्याही प्रकारे 5,000 रुपये किंवा 7,000 रुपये मिळणार नाही, फक्त 4,000 रुपये शेतकरी बांधवांना मिळणार अशी महत्त्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही होती आजची सर्वात महत्त्वाची बातमी. धन्यवाद.